नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र शुभम या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपले जे सोयाबीन पीक आहे, सोयाबीन पिकाची आता पेरण्या तोंडावर आलेल्या आहेत आणि सोयाबीन पीक पेरत असताना आपलं जे वाणांची निवड आहे ती यावर्षी 2024 साठी आपल्याला कोणत्या प्रकारची करायची त्याच्याबद्दलच थोडीशी माहिती सांगणार आहे। तर 2024 मध्ये जवळपास आपल्या मागच्या 20 वर्षातला अत्यल्प आपल्याला जो पाऊस आहे तो आपल्या IMDB त्याचबरोबर हवामान अंदाजक जे त्यांच्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पाण्यावर आधारित याच्यावर आपल्याला यावर्षी जे वाणांची निवड आहे ती आपल्याला करायची आहे। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, आपल्याला कोरडवाहूचे काही वाण सांगतो आणि आपल्या ओलिताखालील काही वाण सांगतो। कोरडवाहूच्या वाणांमध्ये मुख्यत्वे पहिलं वाण सांगायचं झालं तर JS कंपनीचं जे 95-60 वाण आहे ते देखील आपण निवडू शकता। हे वाण साधारण आपलं 85 ते 90 दिवसात तयार होते। त्याचबरोबर याचा एकरी ॲव्हरेज जर आपण पकडायचं झालं तर आपली साधारण जरी सोय असली तर साधारण 7 क्विंटल ते 10 क्विंटलच्या दरम्यान हा आपल्या एकरी उतारा देत असतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरं कोरडवाहू वाण जर निवडायचं झालंच तर त्याच्यात देखील आपण JS कंपनीचं जे 9305 वाण आहे हे देखील आपण निवडू शकता। तो देखील 90 ते 95 दिवसात आपल्याला काढणीला येते आणि एकरी जवळपास आपलं 8 ते 12 क्विंटलचा याला उतारा आपला येऊ शकतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरं कोरडवाहू वाण जे आहे ते आपण JS कंपनीचं जे 335 म्हणून आहे ते घेऊ शकता। तर हे वाण कसं असते, साधारण याचा जो कालावधी आहे तो 100 ते 105 दिवस आहे आणि याला जो उतारा आहे एकरी आपल्या सोयीवर डिपेंड आहे। याचा उतारा जवळपास आपला एकरी 6 क्विंटल ते 12 क्विंटलच्या दरम्यान आपल्याला मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथं कोरडवाहू वाण जर निवडायचं झालं तर एक 1460 म्हणून एक वाण येते, हे देखील चांगलं आहे। याचा आपल्याला एकरी उतारा जो आहे तो साधारण 8 ते 12 क्विंटलच्या दरम्यान मिळतो आणि चांगली जर आपण सोय घेतली तर आपला 12 क्विंटलच्या वरती जवळपास 14 क्विंटलपर्यंत देखील याचं उत्पादन गेलेलं आपल्याला दिसून येईल। तर हे झालं शेतकरी बांधवांनो चौथं वाण। त्यानंतर पाचवं वाण जर निवडायचं झालं तर MUS म्हणजे परभणी विद्यापीठाचं जे 612 म्हणून जे वाण आहे ते आपण निवडू शकता। हे वाण विशेष म्हणजे शेतकरी बांधवांनो, हलकी जमीन असो, भारीची जमीन असो, कमी पाऊस असो, जास्त पाऊस असो, अशा कोणत्याही जे आपल्या प्राकृतिक विपदा असतात यांच्यावर ते मात करून चांगलं आपल्याला उत्पादन देण्याची क्षमता ठेवते। तर याचं उत्पादन देण्याची क्षमता आहे शेतकरी बांधवांनो प्रति एकरासाठी जवळपास 10 ते 12 क्विंटल। आणि हे झाले शेतकरी बांधवांनो आपले कोरडवाहू वाण। त्याच्यानंतर आपल्याला जे ओलिताखालील क्षेत्र असेल कोणाचं किंवा ज्यांची स्प्रिंकलरची किंवा ड्रिपची व्यवस्था असेल सोयाबीन पिकाला, त्यांना मी आता वाण सांगणार आहे। त्याच्यात सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपण याच्यात घेऊ शकता जे MUS कंपनीचं 612 सांगितलं ते वाण, कारण की आता पावसाळा थोडासा कमी आहे त्यामुळे हे वाण आपण निवडू शकता। त्याचं शेतकरी बांधवांनो उतारा सांगायचा झाला तर एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत आपल्याला येऊ शकते। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, दुसरं वाण जर निवडायचं झालं तर ग्रीन गोल्ड कंपनीचं जे 3344 जे वाण आहे ते आपण बेडवर लावण्यासाठी अतियोग्य आहे ते, आणि त्याचा उतारा जवळपास आपला एकरी 10 ते 14 क्विंटलपर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरं वाण जर निवडायचं झालं तर आपलं फुले किमया म्हणून येते, म्हणजेच आपलं 716 म्हणून एक व्हेरायटी येते, 753 म्हणून, ती आपण देखील वापरू शकता। तिचा उतारा आपल्याला जवळपास एकरी 12 ते 14 क्विंटल मिळतो आणि आपली जर बेडवर लागून असेल, चांगली सोय असेल तर आपल्याला जास्त देखील आपला तिचा उतारा घेऊ शकता। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथं जे वाण आहे ते देखील फुले सेगमेंटमधलंच आहे, त्याला आपण फुले किमया म्हणतो, ते देखील आपण निवडू शकता। किंवा फुले, त्याच्यानंतर फुलेच्या व्हेरायटी जर सांगायच्या झाल्या तर फुले दुर्वा, फुले संगम, फुले किमया, त्याचबरोबर फुले अग्रणी, अशा फुलेच्या व्हेरायटी जे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारा जे संशोधित वाण आहेत यांची देखील आपण निवड करू शकता। हे जेवढे फुलेचे वाणं सांगितले आपल्याला, याचा उतारा आपल्याला साधारण एकरी जवळपास 10 ते 15 क्विंटलच्या दरम्यान मिळतो शेतकरी बांधवांनो। त्याचबरोबर आपल्याला एक आपलं जे PDKV विद्यापीठ आहे, म्हणजे पंजाबराव देशमुख विद्यापीठाचं जे PDKV आंबा म्हणून एक व्हेरायटी आहे ज्याला की 28 नंबर म्हणतो आपण, ती देखील आपण घेऊ शकता। ती देखील साधारण ह्या ज्या जेवढेही व्हेरायटी सांगत आहे शेतकरी बांधवांनो बागायती, या साधारण आपल्या 105 ते 120 दिवसाच्या दरम्यान येतात आणि यांचा जो उतार आहे तो ॲव्हरेज आपला जे जसं मी सांगितलं तुम्हाला 8 क्विंटलपासून तर 14 क्विंटलपर्यंत आपल्याला याचा एकरी उतारा निघू शकतो। तर अशाच प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण देखील कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी जे वाणं सांगितलेले यांची निवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।